हाय एव्हरीवन. तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे डेलीचे रूटीन. तर आज पौर्णिमा बी आहे, तीही पूजा तुमच्यासोबत शेअर करते मी आज. तर चला. तर काल मी सोफ्याचे कवर धुवून ठेवले होते, ते आज लावून घेते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सोफ्याचे कवर आता लावून झाले, त्यानंतर घर स्वच्छ करून घेऊ. बायकांचे हे मॉर्निंगचे काम म्हणजे घर स्वच्छ करण्यापासूनच सुरुवात होते. तर मी असं छानपैकी झाडून घेतले आणि त्यानंतर आज पौर्णिमा आहे, त्यामुळे मी मिठाचं आणि हळदीच्या पाण्याने हे घर स्वच्छ करून घेते. तर घर असं छान पुसून घेतले आणि त्यानंतर आंघोळ करून झाली. आंघोळ झाल्यानंतर मी असे उंबाठाला हळदीचे लेपन लावून घेते. तर हळदीचे लेपन तयार करून हे असे उंबाठाला लावून घेतले. त्यानंतर मध्ये असे स्वस्तिक काढून उंबाठ्याची पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर छानपैकी दारासमोर अशी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर दरवाजा छान असा पुसून घेतला आहे आणि त्याला शुभ लाभ असं काढलंय आणि मध्ये असे स्वस्तिक काढून घेतली. नंतर देवपूजा करायला घेऊ. देव सगळे ताटामध्ये काढून घेतले आणि देवघर एकदा कपड्यांनी छान असं स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर देवपूजा झाली आहे. तर बघा, देवपूजा झाल्यानंतर किती प्रसन्न वाटतं हे तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर त्यांना शनिवार होता, तर त्यांना साबुदाण्याची त्यांचं फराळ होईपर्यंत मी किचन वाटा असं छान स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर किचन वाट्याची पूजा करूया. तर मध्ये असं छानपैकी स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिक झाल्यावर आपण गॅसची पूजा करून घेऊ. तर गॅसला असे 5 बोटे कुंकाचे लावून घेतले. थोडासा अक्षदा टाकून आणि फूल लावून किचनची अशी पूजा करून झाली आहे. त्यानंतर आपण पूजा मांडायला घेऊ. तर पूजेची सुरुवात ही स्वस्तिकापासून होते. तर छान असे रांगोळीनं स्वस्तिक काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावर पाट ठेवायचा. पाटावर असे छान कपडा टाकायचा आणि आपण कलशाची पूजाला नाणं टाकून आणि थोडासा हळदी कुंकू वाहून थोडा अक्षदा टाकून त्यात एक फूल व्हायचं आणि कलशाला असे 5 बोटे ओढून घ्यायचे. त्यानंतर आपण कलश स्थापना करून घेऊ. तर कलश स्थापना झाली आहे. बाकीची पूजा
सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद करायला घेते. तर प्रसादासाठी कढई ठेवायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकते आणि तूप टाकल्यानंतर तूप असं थोडंसं कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात थोडेसे रवा टाकून द्यायचा आणि त्याला छानपैकी असं शिजून द्यायचं आणि वरतून थोडे मनुके टाकून त्याला असं छान हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या प्रसादाचा वास तर सगळीकडे दरवळतो आणि त्यात 2 चमचे साखर टाकायची. त्यानंतर आपला प्रसाद रेडी झाला आहे आणि तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. तर देवासमोर असं चौकोनी बॉक्स करायचं आणि त्यावर प्रसाद ठेवायचा. प्रसाद ठेवल्यानंतर सर्व पूजाला हळदी कुंकू वाहून घेऊ आणि पुस्तकालाही हळदी कुंकू वाहून घे आणि मी माझ्या डोक्याला हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर आपण वाचून घेऊ. कथा वाचून झाल्यावर आम्ही सर्वांनी आरती करून घेतली आणि आरती झाल्यानंतर असा धूप-दीपाचा वास दरवळत होता. खूप असं प्रसन्न वाटत होतं. तर त्यानंतर मी माझा व्हिडिओ इथे संपवते. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.